म्हणतात आयुष्य लहान आहे, पण ज्याने 2026चा महामार्च अनुभवलाय त्याला विचारा, हा 31 दिवसांचा महिना होता की 31 वर्षाचं अख्खं युग. या एका महिन्यात नियतीने जणू संपूर्ण जगाचा इतिहास आणि भूगोल एकाच पानावर लिहून काढलाय. नमस्कार, मी सनोफर. तुम्ही पाहताय रोकठोक महाराष्ट्र न्यूज. महिन्याची सुरुवात झाली ती निसर्गाच्या अजब खेळाने. कधी कडाक्याचं ऊन तर कधी अचानक आभाळ भरून येऊन झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारांचा तडाखा. परिस्थिती अशी होती की सकाळी थंडी वाजते म्हणून अंगावर ब्लँकेट घ्यावं लागायचं, तर दुपारी घामाच्या धारांमुळे एसी ऑन करावं लागायचं आणि बाहेर पडताना हातात छत्री घ्यावी लागायची. निसर्गाचा हा लहरीपणा सोसत असतानाच घराघरात मुलांच्या परीक्षांचा आणि प्रॅक्टिकलचा धुरळा उडाला होता. मार्च संपायच्या आतच निकाल लागले आणि पुढच्या वर्गाची तयारीही सुरू झाली. पण मार्च काही संपायचं नावच घेईना. याच काळात सणांची मोठी मांदियाळी आली. होळीच्या रंगांपासून ते गुढीपाडव्याच्या नववर्षापर्यंत आणि रमजानच्या उपवासांपासून ते ईद, रामनवमी, चैत्र नवरात्र आणि महावीर जयंतीच्या मंगलमयी वातावरणापर्यंत सगळं काही याच दिवसात सामावलं होतं. पण या आनंदाला महागाईची झालर होती. गॅस सिलेंडरसाठी लागलेल्या त्या लांबच लांब रांगा पाहिल्या की सामान्यांचे हाल डोळ्यात यायचे. त्या रांगेत उभं राहण्यापेक्षा पुन्हा एकदा चुलीवरच्या जेवणाची ती जुनी आठवण जागी झाली. धुराच्या वासात शिजलेले ते अन्न आणि जुनं साधं आयुष्य किती बरं होतं याची जाणीव या महागाईने करून दिली. गॅसच्या टंचाईमुळे अनेकांना पुन्हा एकदा आपल्या मुळांकडे म्हणजेच त्या जुन्या जगण्याकडे वळावं लागलं. टीव्ही लावला की एकीकडे IPLचा थरार आणि T20 वर्ल्ड कपची धामधूम सुरू होती, तर दुसरीकडे जगाच्या पाठीवर युद्धाचा वणवा पेटला होता. इराण, अमेरिका, इस्रायल युद्ध असो वा पाकिस्तान अफगाणिस्तान मधील जंग, या बातम्यांनी काळजात धडकी भरवली होती. राजकारणातही तेच वारे. अमेरिकेत ट्रम्प यांचे युटर्न चर्चेत होते, तर सोशल मीडियावर मात्र भोंदूबाबा खरातचे कारनामे आणि धुरंधर 2 सारख्या सिनेमांची चर्चा रंगली होती. थोडक्यात सांगायचं तर हा मार्च महिना म्हणजे ऊन, पाऊस, युद्ध, सण आणि सिलेंडरच्या रांगा यांचा एक असा हाय व्होल्टेजचा ड्रामा होता, ज्याला एप्रिलच्या उंबरट्यावर पोहोचायला जणू 7 जन्माचं प्रवास करावं लागलं. अखेर हा अवाढव्य मार्च संपला खरा, पण जाता जाता प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळीच धावपळ आणि जुन्या आठवणींची शिदोरी देऊन गेला.